नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीषा पांडुमा आज ध्येयपूर्ती अकॅडमीच्या आपली वर्दी या चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे। जसं आपण रोजचेच व्हिडिओ अपलोड करतोय त्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल जर तुम्ही ते प्रॉपरली अभ्यासत असाल तर। बघा, आता लाईनअप होतात एक्झाम्स, मग दारूबंदीची असो किंवा नगर परिषद एक्झाम असो किंवा तलाठी एक्झाम असो किंवा कोणत्याही क्लास 3 क्लास 2 च्या एक्झाम येत आहेत, त्या लाईनअप होणार आहेत। त्या लाईनअप होणाऱ्या एक्झामला तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचे करंट अफेअर्स तुमच्या समोर तर देतच आहे, त्यासोबत एक जोडीला करंट म्हणजे जीएसचा पार्ट देतोय। तो जीएसचा पार्ट नीट अभ्यासा, तो करंटचा पार्ट नीट अभ्यासा आणि तो नोट डाऊन करायचं विसरू नका। बघूया आजचा भाग कोणता आहे आणि कशा संदर्भात आहे। आज 21 जून आहे, तर कितवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येणार आहे? तर 11वा। भारताने इराणमधील भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन सिंधू। ऑपरेशन सिंधू। सातारा येथे होणाऱ्या 99व्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर शिवेंद्र सिंहनाजे। आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारा MS धोनी हा कितवा भारतीय खेळाडू ठरला? तर 11वा। नुकतीच मालदीव टुरिझम साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कतरिना कैफ यांची। मिसेस युनिव्हर्स 2025 हे मिसेस युनिव्हर्स आहे, मिस वर्ल्ड नाही। तर सुजैन खान यांची निवड करण्यात आली। अश्व अक्षांश हे दोन्ही अक्षवृत्ता दरम्यान म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्या 25 ते 35 अक्षांशाच्या मध्ये आढळताना दिसतात। जगातील अतिशय थंड हवामानाचा प्रदेश कोणता? तर टुंड्रा, उत्तर ध्रुवाशी संबंधित आहे। जगातील पहिला तात्काळ दूरध्वनी क्रमांक म्हणजे जगातला पहिला तात्काळ दूरध्वनी क्रमांक कोणता होता? तर 999। तो कुठे सुरू झाला? तर लंडन येथे। बघा, आजचा भाग योगा दिवस होता, तर योगा दिवसाच्या हिशोबानेच मी आज तो पार्ट सुरू केला आहे। आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि हो, चॅनलला फॉरवर्ड करायचं विसरू नका। आजचे जे मुद्दे आहेत ते नोट डाऊन करायचे विसरू नका। चला मग भेटूया पुन्हा नवीन घडामोडीसहित उद्याच्या व्हिडिओमध्ये। हॅव अ नाईस डे।